वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? असे कित्येक बदल ह्या वास्तुशास्त्रात घडलेले आहेत. कॉस्मिक मॅपिंग टेक्निक ही वेगळी कशी काय आणि त्यामध्ये काय असे वेगळे बदल आहेत? घरात सर्व ऐश्वर्य आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण घरी आले की किरकिर, भांडण ह्या समस्या. वास्तु सल्लागार म्हणून लोक तुमच्याकडे कोणत्या प्रमुख समस्या घेऊन येतात? अंधश्रद्धेकडून वास्तुशास्त्र एक सायन्स म्हणून पाहिलं चालेल. मध्ये असे म्हणेल की वन फिट्स फॉर ऑल. पैसा भरपूर येतोय, प्रयत्न भरपूर करतायत, पण तो टिकत नाही. मृत व्यक्तींचे फोटोज भिंतीवर लावू नयेत हो. किंवा लावावेत. लावावेत तर कोणत्या दिशेला लावावेत? प्रवेशद्वाराच्या वर कुठल्याही देवदेवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा नाही. पितृंचंही मी असं सांगेन की आपल्या जन्मापासून मरणापर्यंत पितृंचा आपल्याला कायम आशीर्वाद असला तर आपण आयुष्यामध्ये प्रत्येक प्रगती पाहू शकतो. वास्तूबद्दल लोकांच्या मनामध्ये असणारे गैरसमज कोणते? दक्षिण म्हणजे 3 प आहेत: पैसा, प्रतिष्ठा आणि पावर. औद्योगिक वास्तू आणि निवासी वास्तू यामधला नेमका फरक काय? उद्योगपती वास्तुशास्त्राचाच का इतका सल्ला घेतात? नमस्कार. घर, ऑफिस किंवा उद्योगातील अडचणींचं कारण केवळ व्यवस्थापन, नशीब किंवा परिस्थिती असतं का? की आपल्या जागेची ऊर्जा आणि रचना देखील त्यामागे महत्वाची भूमिका बजावत असते? आजच्या पॉडकास्टमध्ये आपण वास्तुशास्त्र, कॉस्मिक मॅपिंग आणि ऊर्जा संतुलन या विषयांवर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री शैल कापसे सर. गेली 15 वर्षे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक वास्तू क्षेत्रात कार्यरत असलेले अनुभवी वास्तू सल्लागार. नमस्कार सर. नमस्कार सर. चला तर या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय याबद्दल जरा आपण माहिती द्याल? निश्चितच आपले जे फॉलोअर्स आहेत, प्रथम मी फॉलोअर्सला आणि तुम्हाला एक माझा नमस्कार सांगू इच्छितो. आपण येथे आम्हाला बोलवलात, आम्हाला प्रकट होण्याची किंवा आम्हाला तुम्हाला काही बोलण्याची आणि आमचं नॉलेज जे काही आहे आज सर्वांपर्यंत पोचू शकत नाही आम्ही फिजिकली, परंतु ह्या पॉडकास्टच्या द्वारे आम्ही त्यांना मॅक्सिमम आज वास्तुशास्त्र काय आहे आणि कसं फॉलो करायचं आहे ही पॉडकास्ट त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये निश्चितच बदल होईल ह्याची मी तुम्हाला कुठेतरी शाश्वती देईन. तर मुळातच वास्तुशास्त्र म्हणजे काय की वास्तू म्हणजे राहण्यालायक घर आणि शास्त्र म्हणजे कसं राहावं. तर आपल्या पिंडात जे आहे ते ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. तर जसं की आपल्या घरामध्ये जी रचना असते ती रचना आपल्या मनावर आणि बुद्धीवर त्याची प्रगती होण्यासाठी एक कायमस्वरूपी प्रभाव देत असते. आपल्या हिंदू धर्मात आणि सनातन धर्मात असंही म्हणलं गेलेलं आहे की आपण आतून चेंज व्हा म्हणजे बाहेरून सगळं चेंज होईल. परंतु वास्तुशास्त्रात असं म्हणलं गेलेलं आहे किंवा वास्तुशास्त्रामध्ये असं आहे की आपल्या बाहेरची जी रचना आहे ती आपल्या मनावर, बुद्धीवर कायम एक प्रभाव टाकत असते, एक एनर्जी टाकते. ती एनर्जी मानवी जीवनाचा विकास करण्यासाठी कारणीभूत ठरते. आपल्या प्रत्येक जडणघडणमध्ये, डिसिजन घेण्यामध्ये, रिलेशनशिप, पैसा कसा कमवायचा, पैसा कसा द्विगुणित करायचा, त्याची प्रवाह कसा वाढवायचा, मुलांचे करिअर कसे करायचे, हे सर्व या वास्तुशास्त्रामध्ये दडलेलं आहे. राहण्यालायक वास्तूची रचना करणे म्हणजेच वास्तुशास्त्र आहे. वा सर. म्हणजे जवळपास आपण जर पाहायला गेलो तर हे वास्तुशास्त्र म्हणजे एक प्रकारचं भौगोलिक तत्वज्ञान आहे. बरोबर की नाही? हो. तर या वास्तुशास्त्र या क्षेत्रातील आपला प्रवास कसा सुरू झाला? निश्चितच हा प्रश्न खूप चांगला आहे. असे म्हणेन की या फील्डमध्ये येण्याचा एक रंजक आणि काही घटना अशा होत्या की ज्या डोळे उघडायला लावणाऱ्या आश्चर्यचकित घटनांनी हा प्रवास चालू झाला. मी वास्तुशास्त्राकडे गेलो नाही, परंतु वास्तुशास्त्राची एनर्जी मला तिथेपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. लहानपणी काही ठिकाणी जायचो, काही घरी जायचो, तर घर छोटं असायचं काही ठिकाणी गेल्यानंतर, परंतु त्या घरातील रचना आणि तिथे गेल्यानंतर ते वातावरण आणि तिथली एक प्रसन्नता ही मनाला एक आनंद आणि आल्हाद देणारी असायची. वेरज काही मोठ्या घरामध्ये गेलो म्हणजे मोठं घर, मोठं स्पेस, महागडं फर्निचर, पण तिथे अनाकलनीय उदासीनता किंवा कुठेतरी एक कायम मनामध्ये प्रेशर असं. पण हे प्रश्न कायम मनामध्ये सतवायचे की असं का,
असं का होतंय? त्यानंतर आमच्या एक परिचित व्यक्ती होते घराच्या जवळचे. त्यांनी एक वास्तुशास्त्राला बोलवलं. त्यांच्या घरामध्ये समस्यावर समस्या चालू झाल्या. आर्थिक अडचणी आल्या. त्यानंतर रिलेशनशिपमध्ये मोठी इश्यू आले. मुलं करिअरमध्ये म्हणजे जेवढी त्यांची कॅपॅसिटी होती, बौद्धिक कॅपॅसिटी, तिथे ते मागे पडायला लागली. त्यांनी एक वास्तू कन्सल्टंटला बोलवलं आणि त्या वास्तू कन्सल्टंटने एक म्हणजे सायन्स पूर्व तेथील पंचतत्व बॅलन्स केलं. कुठलंही घर तोडफोड न करता. ह्या गोष्टी आम्ही लहानपणी पाहिल्या आणि काही महिन्यातच ते घर जो डिरेल झालं होतं, ह्या सर्व गोष्टी ज्या मागे पडल्या होत्या, त्या घरामध्ये एक सकारात्मकता आली आणि मग ती व्यवस्थित परत मार्गी लागून पूर्ववत ती आली. तर यामागे थोडंसं मला जाणवलं की वास्तुशास्त्र म्हणजे हे एक अंधश्रद्धा नाही आहे, तर ही एक वास्तूची स्पेस आणि एनर्जी यांचं सायन्स आहे. त्यानंतर यामध्ये आम्ही जसं ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी थोडासा हा ऑब्झर्वेशन ठेवत गेलो. त्यामुळे ही आवड निर्माण झाली. वा, म्हणजे ही आवड तुम्ही पाहिलेल्या अनेक उदाहरणांवरून तुम्हाला समजली. येस सर, आता ह्या वास्तुशास्त्राबद्दल आपण म्हणायला गेलो तर गेल्या 15 वर्षांमध्ये असे कित्येक बदल ह्या वास्तुशास्त्रात घडलेले आहेत जे तुम्ही ऑब्झर्व केलेले आहेत. हाही खूप चांगला प्रश्न आहे. ह्या 15 वर्षामध्ये एकाच वाक्यात सांगेन, अंधश्रद्धेकडून वास्तुशास्त्र एक सायन्स म्हणून पाहिलं चाललं. आणि दुसरं असंही आहे की याला आपण कॉर्पोरेट आणि ग्लोबल सेक्टरमध्ये ग्लोबली याचं नामकरण झालेलं आहे. तर मुख्यत्वे करून 3 टप्प्यात तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही पाहिलेलं 15 वर्षापूर्वीचं आणि आजचं हे कसं आहे. तर 15 वर्षापूर्वी वास्तुशास्त्रज्ञाला बोलवायचं म्हणलं तर लोकांमध्ये एक भीती होती की तो तोडफोड करायला लावेल. परंतु आज हे बिना तोडफोड करायचा एक इलाज झालेला आहे. डॉक्टर आजच्या घडीला ऑपरेशन न करता जसे मेडिसिन देऊन त्याचा त्रास कमी करतात, त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये एक रिव्हॅल्युशन आलेलं आहे. एक सायलेंट रिव्हॅल्युशन ह्यामध्ये मोठं आलेलं आहे. नंबर 2, यामध्ये असंही आहे की पहिला हे काही असं होतं, आम्ही आता वास्तू कन्सल्टंट म्हणून जिथे जातो आणि 15 वर्षापूर्वी जायचं, तर 15 वर्षापूर्वी आम्ही जे बोलेल ते म्हणजे आमचे जे क्लायंट आहेत, जे फॉलोअर्स आहेत, ते एक मूक किंवा ते आमचं ब्लाइंडली फॉलो करायचे. परंतु आजच्या घडीला काय झालंय की ते फॉलोअर्स किंवा जिथे व्हिजिटला जातो तर ते वाय हा प्रश्न विचारतात आणि त्यांनी विचारायला हवा, हे असंच का? तर त्यांना आम्ही पूर्णपणे सायन्स दृष्टीने त्या घरातील म्हणजे चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती, घरातली 8 डायरेक्शन, पृथ्वीची म्हणजे सूर्याची सकाळची जी त्याची सनराईज होतं आणि सनसेट होतं, ह्या पूर्णपणे ह्या मार्गप्रमाणे आपण वास्तुशास्त्र त्या घराचं बनवतो. ही एनर्जी जशी फिरते त्या डायरेक्शनमध्ये आपण त्या घराचं सायन्स किंवा त्या घराचं वास्तुशास्त्र बनवतो. तर वास्तुशास्त्राला आज एक सायन्स आणि व्हायब्रेशन म्हणून मान्यता मिळत आहे. तर हे मोठे बदल पाहत आहेत. नंबर 3, एक खूप चांगली गोष्ट आहे, बिल्डर आणि मॉडर्न डिझायनर आणि वास्तू कन्सल्टंट हे अर्लियर सूत्र जमतच नव्हतं. तर आजच्या घडीला काय झालंय की मॉडर्न डिझायनर, आर्किटेक्चर, बिल्डर आणि वास्तू कन्सल्टंट हे घर बांधताना बऱ्यापैकी वास्तू कन्सल्टन्सी घेऊन ते वास्तू कन्सल्टंटचा विचार पूर्णपणे त्यामध्ये मॅक्सिमम कंटेंटमध्ये आज ती आपली ही जी संस्कृती आहे त्यात जोपासली जाते. तर हे 3 प्रामुख्याने बदल आज खूप चांगले मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. वास्तुशास्त्र हे भारतापुरता मर्यादित न राहता ग्लोबल आणि कॉर्पोरेट मान्यता मिळाली. तर 15 वर्षात ही मोठी जडणघडण वास्तुशास्त्रामध्ये आम्ही पाहिलेली आहे. अच्छा, म्हणजे आधी जी घरं बांधली जायची किंवा ज्या इमारती उभ्या केल्या जायच्या त्या वास्तूनुसार नसायच्या आणि आता जर आपण पाहायला गेलो तर वास्तू कन्सल्टंट, वास्तू सल्लागाराचा सल्ला पहिला घेतला जातो ते कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी. हा एक महत्वाचा बदल ह्या 15 वर्षात आपण सांगितल्याप्रमाणे मला इथे आढळून येतोय. ऍब्सोल्युटली
ऍब्सोल्युटली. म्हणजे बघा, पूर्वी घरांची तोंड किंवा दरवाजाची तोंड कुठल्याही दिशेला असायची, पण आता मात्र घराचं दरवाजा तुमचा पूर्व दिशेलाच असावा, किचन तुमचं ह्याच दिशेला असावं, बाथरूम तुमचं ह्याच दिशेला असावं, टॉयलेट ह्याच दिशेला असावं. अशा अनेक गोष्टी आपल्याला या गेल्या 15 वर्षांमध्ये वास्तू सल्लागारांमुळे समजत आहेत. मी असंही सांगेन यात थोडंसं तुम्हाला की जसं म्हणलं की घराचा 15 वर्षापूर्वी कसंही बांधले जायचं. जेव्हा कास्टिझम होतं, कास्टिझम आपल्या पहिले, तर उत्तरेचं तोंड करून जी म्हणजे जी ट्रेडर्स होती, ट्रेडर कम्युनिटी, ती उत्तरेचा दरवाजा घ्यायची. उत्तर म्हणजे कुबेर आणि बुध काय देतो आपल्याला? बुद्धी, व्यापार करण्याची ताकद, कम्युनिकेशन स्किल. जर असा म्हणजे उत्तरेचं म्हणजे एंट्री जर घेतली तर एक असा तिथे व्यापारी बनतो की जो 2 रुपयाचा माल 20 रुपयाला सुद्धा विकतो. आणि त्याच्या पुढे असं जर म्हण की सुपर व्यापारी जो आहे तो 2 रुपयाचा माल 200ला विकेल. आणि एक असा व्यापारी आहे तो 2 रुपयाचा माल 2000ला देईल, पण तो 2 रुपयाचा माल सुद्धा देणार नाही. तर ही ऑपॉर्च्युनिटीज लोक असतात. तर ही वाणी म्हणजे जे ट्रेडर कम्युनिटीची बुधाची किंवा उत्तरेची एंट्री पाहिजे. त्यानंतर दुसरं जे म्हणजे कम्युनिटी बेस, जे कास्टिझम बेस होतं, त्यानंतर जी नॉलेज बेस ज्यांचा व्यवसाय होता, जसे जे कन्सल्टंट आहेत ज्यांना फक्त नॉलेज बेसवर त्यांचं स्किल विकायचं आहे, तर ती पूर्व किंवा ईशान्येची एंट्री त्यांना ही फेवरेबल असायची. आणि त्यामध्ये काय आहे की जसं त्यांची बुद्धीचा वापर, मुळातच ईशान्य हे गुरूंची आणि त्या गुरूंची एंट्री, आणि त्यामुळे त्यांचं कुठे ना कुठे ऑथॉरिटी आणि लोकांना समजून सांगण्याची जी कला आहे ती ह्या एंट्रीने खूप आणि खूप त्यांना एक म्हणतो ना आपण धावत्या गाडीला अजून आपण जास्त हे टाकलं, कोळसा टाकला तर ती फास्ट पळते तशी. त्यानंतर काही थर्ड जी आहे ती क्षत्रिय लोकांसाठी, जसं की जी वेस्टची होती, ती एंट्री सुद्धा खूप चांगली आहे. शनीच्या अधिपत्याखाली येते आणि इथे आपण डिसिप्लिनमध्ये राहून जर काम केलं तर इथूनही पैसाच पैसा मिळतो. आणि लास्ट असं होतं की काही नाही म्हणून फोर्थ जी साऊथची एंट्री होती, दक्षिण, जी प्रत्येक गोष्टीमध्ये दक्षिण होते, हळूहळू कमी होत जाते. त्या दक्षिणच्या एंट्रीबाबत आजही लोकांमध्ये गैरसमज आहेत, मिथ आहेत. ते आज मी तुम्हाला या पॉडकास्टद्वारे थोडं सांगू इच्छितो की दक्षिणमध्ये S3 आणि S4ची एंट्री ही प्रचंड पैसा. दक्षिण म्हणजे 3 प आहेत: पैसा, प्रतिष्ठा आणि पॉवर. आज मोठे मोठे जे सेलिब्रिटी आहेत, राजकारणी लोक आहेत, त्यांनी ही एंट्री घेतलेली आहे. फक्त डिसिप्लिन आणि त्यानंतर आपलं जे काही सर्वस्व वाहून झोकून काम करतात, त्या ठिकाणी पैसाच पैसा आहे. आज जगाच्या पाठीवर कुठेही पहा, साऊथ हा सुपर पॉवर मानलेला आहे. साऊथ मुंबई, साऊथ दिल्ली, साऊथ इंडियामध्ये अशी मंदिरं आहेत की तिथे आज मंदिरातून जर आपण तिथला जो काही धन आहे तो मिळाला तर आपण 1 नंबर होऊ. तर त्यामुळे साऊथ ही खूप चांगली आहे. तर हे मिथ आहे की साऊथची एंट्री नको म्हणून, पण एखाद्या चांगल्या वास्तू कन्सल्टंट कडून S3 आणि S4ची एंट्री घेऊन त्यातील सगळे अरेंजमेंट व्यवस्थित केली तर त्या एंट्रीहून बेटर एंट्री कुठलीच नाही. वा सर, हे दक्षिण दिशेबद्दलचं आज पहिल्यांदा मी तुमच्याकडनं ऐकतोय आणि माझ्या देखील ज्ञानात तितकीच भर पडते आहे. सर, हे मानवी जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. मग वास्तू सल्लागार म्हणून लोक तुमच्याकडे कोणत्या प्रमुख समस्या घेऊन येतात? हा प्रश्न म्हणजे ह्या पॉडकास्टद्वारे जे काही आपले फॉलोअर्स आहेत, बघतायत, त्यांच्यासाठी हा मैलाचा दगड ठरेल. तर प्रामुख्याने आमच्याकडे जे घराची तक्रार किंवा त्यांच्या आयुष्याची गुंतागुंत घेऊन येतात, 4 प्रमुख समस्या ज्या आजपर्यंत आम्ही पाहत आहोत. पहिली समस्या, पैसा भरपूर येतोय, प्रयत्न भरपूर करतायत पण तो टिकत नाही. दुसरी समस्या ही आहे की घरात सर्व ऐश्वर्य आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण घरी आले की किरकिर, भांडण, ह्या समस्या आहेत. आणि तिसरी अशी आहे की असं म्हणेन एक आजार त्या घरातून सुटलेलाच नाही, एक झालं की एक येतो. आणि चौथी समस्या, सर्व व्यवस्थित चाललंय पण लाईफ स्टॅग्नेशन आहे, करिअरमध्ये अडचणी आहे. त्यातून एक जी गोष्ट आहे, जसं पैसा जो म्हणतो आपण, पैसा येतोय पण ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने जातोय.
लिकेज अँड ब्लॉकेज फायनान्शियल. तर फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी तयार करण्यासाठी नॉर्थ दिशा ही इम्पॉर्टंट आहे. तर तिथे आपण जनरली तिथे ग्रीन कलर, ग्रीन विलेज, ग्रीन सिनरी जंगलचे लावल्याने मनी ऑपॉर्च्युनिटी तयार झाली. परंतु ती कन्वर्ट होण्यासाठी जी आग्नेय आहे साऊथ ईस्ट ती इम्पॉर्टंट आहे. साऊथ ईस्टमध्ये किचन किंवा एक मेणबत्तीची फ्लेम किंवा एक रेड कलरचा बल्ब तिथे लावल्याने ह्या दोन्ही गोष्टी तिथे पूर्ण होतील. दुसरी जी समस्या आहे जी की आपण बोलतोय की ऐश्वर्य आहे, सगळं आहे, घरात कटकट होते, तर त्यानं ह्या समस्येला आम्ही प्रथम जसं डॉक्टरला आपण म्हणतो की मला खोकला आहे, पण डॉक्टर डायग्नोसिस केल्यानंतर त्यांना कळतं की छातीत दुखतंय किंवा काहीतरी आहे. त्याचप्रमाणे जसं रिलेशनशिपचा जेव्हा विषय येतो त्या घराचं नैऋत्य कोण पाहिला जातो. नैऋत्यात गडबड असेल तर त्या घरामध्ये रिलेशनशिपचे इश्यूज 100% येतात. तिथे टॉयलेट आला की त्यांचे एक्सपेक्टेशन सर्व फ्लो होतात, ड्रेन आउट होतात. तिसरी समस्या जी आहे की जसं त्या घरामध्ये आजार पण काही निघतच नाहीये. एक आजारी पडला तो बरा होतोय ना होतोय, परत दुसरा आजारी येतो आणि तिसरा आजार होतो. क्रोनिक डिसीज त्यांना धरून बसलेले. आजकाल विशेष हे म्हणेन की झोप लवकर लागत नाहीये किंवा झोपेच्या वारंवार तक्रारी येत आहेत. रात्रभर झोप जरी झाली तरी ते दिवसा सकाळी उठल्यावर आळस सारखा वाटतो. तर हे गोष्टी वास्तुशास्त्राला कुठे कुठे आम्ही पाहिले, तिथे सिम्पटम्स मॅच होतात. त्या घराचा उत्तर आणि ईशान्येच्या मध्ये एक उत्तर ईशान्य नावाचा झोन आहे. तो आपल्याला इम्युनिटी आणि आपल्याला एक शारीरिक हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी पॉवर देतो. जर ह्या दिशेत गडबड असेल तर एक चांगला डॉक्टर वेळेला सुद्धा मिळणार नाही. हीपर्यंत आम्ही एक्सपिरियन्स पाहिलेला आहे. आणि चौथी जी आहे की आमचं सर्व काही व्यवस्थित आहे, सॅटिस्फाईड आहेत म्हणजे त्या लेवलला, पण अशी तक्रार असते की आमचं लाईफ स्टॅग्नेट आहे, प्रमोशन नाही मिळत आहे, करिअरमध्ये त्यांना पुढे जाता येत नाही आहे, सॅलरी कमीच आहे, व्यवसायामध्ये सेल ऑर्डर येत नाही, जी आहे तेवढंच कॉन्स्टंट आहे. ह्याच प्रामुख्याने म्हणजे जे समस्या आहेत ह्या समस्या घेऊन आमच्याकडे येतात. आम्ही त्यांचे सिम्पटम्स बघून त्यांची जी डिरेल झालेली गाडी आहे ती त्यांना व्यवस्थित त्यांना रेल किंवा ती गाडी प्रॉपर एक अलाइनमेंट करून आम्ही प्रॉपर त्याचं इव्हॅल्युएशन करून सिम्पटम्स बघून त्यांच्याशी डिस्कस करून त्यांचे गोल काय आहेत लाईफमधले ह्या सर्व गोष्टी पाहून त्यांच्याकडे आम्ही नंतर त्यांना सर्व सोल्युशन देतो. आज आम्हाला अभिमान आहे की आज आम्ही आजवर 1000+ घरांचं व्यवस्थितरित्या वास्तू कन्सल्टन्सी करून त्या घरातल्यांना आज एक आनंदी जीवन, सुख, समृद्धी ह्या यशाच्या शिखरावर जाताना पाहिलेलं आहे. वा सर, जवळपास 1000हून अधिक घरांमध्ये आपण आपले सल्ले दिलेले आहेत आणि त्यावर योग्य उपाय देखील दिलेले आहेत. हो. सर, वास्तुशास्त्रामध्ये आपण पारंपरिक पद्धती पाहतो. या पारंपरिक पद्धतींपेक्षा कॉस्मिक मॅपिंग टेक्निक ही वेगळी कशी काय आणि त्यामध्ये काय असे वेगळे बदल आहेत? पारंपरिक पद्धतीच्या वास्तूमध्ये असे म्हणेल की वन फिट्स फॉर ऑल, म्हणजे की स्टँडर्ड आहे. आपला जो एंट्री आहे ती नॉर्थ ईस्ट नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची असावी आणि आग्नेय कोणमध्ये आग्नेय असावा, नैऋत्यमध्ये ग्रहस्वामी यांची शयनकक्ष आणि वायोमेट टॉयलेट किंवा लहान मुलांची बेडरूम असावी. दॅट इज गुड, म्हणजे ते व्यवस्थित आहे. परंतु कॉस्मिक मॅपिंग टेक्निकमध्ये आपण आत्ताच बोललो की जसं एक बाळ जेव्हा बीज अंकुरण करून त्या म्हणजे मातेच्या गर्भामध्ये जेव्हा असतो आणि जन्म घेतो, तर ते जन्म घेताना त्यावेळी एक निसर्गाची रचना, प्लॅनेटची रचना आणि राशीची रचना ही घराच्या प्रत्येक ऑब्जेक्ट, युटिलिटी यांच्याशी सिंक झाल्यानंतर त्या बाळाचा जन्म होतो. म्हणजेच ब्रह्मांडाची पूर्ण ताकद आपला जन्म सक्सेसफुल होण्यासाठी आणि आईची ही तेवढीच ताकद आपल्याला इक्विव्हॅलंट मदत करते त्या बाळाचा जन्म व्हायला, नो डाऊट. तर तीच रचना आज आपण त्या वास्तूमध्ये एक कुंडलीची जी फोटो प्रिंट आलेली आहे त्या फोटो प्रिंटनुसार आपण त्या घरामध्ये रचना करतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर नॉर्थ वेस्टमध्ये टॉयलेट चालतो पारंपरिकमध्ये. तर आता कुंडलीमध्ये त्या ग्रहस्वामीचं जे सेकंड हाऊस आहे जो पैशाशी रिलेटेड आहे, तो जर नॉर्थ वेस्ट दाखवत असेल तर त्यांच्या लाईफमध्ये ऑलवेज पैसे फ्लश होत राहणार.
पैशाच्या त्यांना संधी येणार नाही किंवा पैसे आले तर लगेच निघून जातील. हे पारंपरिक पद्धतीमध्ये नाही. तर आम्ही त्यांची कुंडली वास्तू ही दोन्हीचा मेळ घालतो. वास्तूमध्ये प्रॉपर एक चुंबकीय शक्ती, पंचतत्व आणि गुरुत्वाकर्षण शक्ती यांचा मेळ घालून कॉस्मिक एनर्जीमध्ये जसं प्लॅनेट, राशी ह्या दोघांची रचना अशी बनवतो की त्या व्यक्तीची जी काही स्वप्न आहेत किंवा त्यांची गोल्स आहेत ती त्यांना संपवायला, म्हणजे गोल आणि जी स्वप्न आहेत ती साकार करण्यासाठी कमी वेळेत कमी एफर्टमध्ये त्या व्यक्तीचा नैसर्गिक, साधा आणि सोपा उपाय त्यांना आयुष्याचा हा सहज होऊन जातो. तर ही रचना कॉस्मिक टेक्निकमध्ये आपण करतो. त्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी टीप सांगू इच्छितो की जसं आपण याच्या बाबतीत म्हणतोय, जसं सपोर्ट हवा आहे कुठल्याही नॉर्थ वेस्ट हा सपोर्टशी रिलेटेड झोन आहे. तर आपल्या घरामध्ये नॉर्थ वेस्ट आपण ज्याही कंपनीत काम करतो किंवा ज्या कंट्रीमध्ये जी हायेस्ट करन्सीची नोट आहे, जसं आता भारतामध्ये 500 रुपयाची हायेस्ट करन्सी व्हॅल्यू आहे, तर त्या नॉर्थ वेस्टमध्ये आपण 500 रुपयाची नोट ठेवावी, जेणेकरून ज्या ज्या वेळेस आपल्याला पैशाची सपोर्ट लागते, गरज भासते, त्यावेळेस ती सपोर्ट आपल्याला लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला मदत करेल. अरे वा, म्हणजे एक महत्वपूर्ण टिप तुम्ही दिलेली आहे. Yes. म्हणजे बघा की एखाद्याला जर समजा खरंच खूप श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने जरूर ती 500 रुपयाची नोट त्या ठिकाणी ठेवायला हवी, असं तुम्ही म्हणताय. आम्ही हे प्रूव्ह केलेलं आहे. आता अति गर्भ श्रीमंत होण्यासाठी पुढचंही टिप सांगेन की घराचा जो पश्चिम भाग आहे, पश्चिम भागामध्ये, पश्चिम म्हणजे वरुण राजाचा आहे, किंग ऑफ युनिव्हर्सचा आहे, तर त्या झोनमध्ये एक ब्रासच्या कमंडलूमध्ये ब्रासचे कॉईन ठेवायचे आणि कॉईन असे ठेवायचे की ते रोज त्याच्यातून खाली पडले पाहिजेत, म्हणजे रोज त्यात साचवत जायचं. इरिस्पेक्टिव्ह ते खाली पडत राहिले तर पश्चिम दिशा ही आपल्याला गर्भ श्रीमंत करणारी आहे. तर हा ब्रासचा कमंडलू आणि ही अरेंजमेंट केल्याने आपला म्हणजे माणसाला गर्भ श्रीमंत होण्यास मदत होईल. तसेच एका काळ्या कपड्यामध्ये काळी डाळ आणि रुईचं तेल, त्यानंतर काळासूर म्हणजे काजळ हे भरून ठेवल्याने हितली ही देवता आपल्यावर कायम पैशाचा आपल्याकडे आशीर्वाद राहील. म्हणजे आपल्याकडे काळा रंग हा अशुभ मानला जातो, पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर पाहायला गेलं तर ह्या काळ्या रंगाला खूप महत्व आहे. पश्चिम दिशा ही रूल्ड बाय शनी आहे आणि पश्चिम दिशा ही आपली प्रत्येक विश फुलफिलमेंट करते, त्यामुळे आपण तिथे ऍक्टिव्ह करतो. वा सर, एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या समस्या आणि तो राहत असलेली वास्तू, त्या जागेची ऊर्जा, ह्यामध्ये आपण संबंध कसा काय जोडता? आत्ताच म्हणलं होतं की आपण डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरला आपण म्हणतो की मला खोकला झालाय, तर डॉक्टर त्या मुळापर्यंत जातात की जसं की खोकला झालाय म्हणलं तर ते डायग्नोज करून पोचतात की काय अंतिम काय झालेलं आहे. आणि मग आपण वास्तूमध्ये असंच आहे की त्या व्यक्तीचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सला आपण ती दिशा डायरेक्ट कॅच करतो. हा आमचा एक अनुभवाचा किंवा ह्या 15 वर्षातील एक्सपिरियन्सचा एक मेळ आहे. तर एखाद्या व्यक्तीला पैशाशी रिलेटेड ऑपॉर्च्युनिटी येत नाही म्हणलं तर आम्ही पहिला नॉर्थ पाहतो. एखादी व्यक्ती म्हणते पैसे येतो पण फ्लश होत आहेत किंवा तो वाढत नाही तर आम्ही त्यांची पश्चिम दिशा पाहतो. एखादी व्यक्ती म्हणतो की आमच्या घरामध्ये कायमच समस्या आहेत, कटकटी आहेत, भांडण आहेत, मुलं शिकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, तर त्या घराच्या नैऋत्यमध्ये कायम दोष असतो. त्यांची समस्या ऐकून घेतल्यावर आम्ही त्या झोनमध्ये जातो, तिथे आम्हाला 100% गडबड जातो. मग त्यावर आम्ही त्यांच्याशी डिस्कशन करून, त्यांच्याशी विचार विनिमय करून मग आम्ही त्यांना उपाय सुचवतो. म्हणजे वास्तुशास्त्र सल्लागार म्हटलं तर एक प्रकारचे डॉक्टरच झाले जे आपल्याला विविध आजारांवर उपाय देत आहेत आणि त्यामागचं सोल्युशन देखील आपल्याला मिळतंय आपलं जीवन सुखी करण्यासाठी. सर, हे सांगाल का की आपण एखादा व्यवसाय करत असतो किंवा व्यवसायाला आपण सुरुवात करतो, तर ती सुरुवात करत असताना वास्तूचं त्यात किती महत्व आहे किंवा वास्तुशास्त्राचं त्यात किती महत्व आहे? निश्चितच व्यवसायात असे म्हणेन की वास्तुशास्त्र हा ऑप्शनल न राहता तो एक कंपल्शन आजच्या दिवसामध्ये झालेला आहे. तर घरामध्ये जर आपण वास्तुशास्त्र केलं तर त्या घराच्या म्हणजे घरामध्ये समजा वास्तुशास्त्र गडबड आहे,
तर त्या घरातल्या राहणाऱ्या व्यक्तींना त्याचा इफेक्ट होतो, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह दोन्ही, मी दोन्ही बोलतो. वेळेस व्यवसायामध्ये काही गडबड झाली तर रेल्वेच्या इंजिन जसं आपल्या ट्रॅकवरून खाली उतरतं आणि त्याच्या मागे सर्व डबे हे घसरले जातात, तसेच ओनर जेव्हा किंवा तो व्यवसाय गडबडला तर त्यांचे आतील कामगार, भागीदार, पार्टनर्स या सर्वांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स यायला चालू होतात. त्यामुळं व्यवसायामध्ये मुख्यत्वे करून 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आजपर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत, की जसं जे ओनर आहेत, ओनर कुठं बसतायत, तर ती जागा खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या कुंडलीनुसार आत्ताच बोललो आम्ही कॉस्मिक मॅपिंग टेक्निकमध्ये त्यांच्या 10व्या हाऊसमध्ये जी राशी आहे त्या राशीची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये आम्ही त्यांना बसवतो. ती जर अवेलेबल नसेल तर 11वी राशी जी विश फुलफिलमेंटची आहे, बेनिफिट गेन देणारी त्यांना झोन आहे. जर ह्याही 2 झोन मिळाले नाही तर आम्हाला त्यांनी दुसरा जो पैशाशी रिलेटेड त्यांची जी संदर्भ बॉक्स आहे, दुसरा बॉक्स त्यामध्ये जी राशी आहे त्या बॉक्समध्ये त्यांना ओनरला आम्ही बसण्यास सांगतो, त्यांची फेसिंग सांगतो. दुसरा, आपण व्यवसाय चालू करतोय त्यासाठी पहिला आपल्याला सेल्स ऑर्डर हव्यात, त्यासाठी त्यांची उत्तर दिशा ही मजबूत करतो. उत्तरेत कुठल्याही प्रकारचं गडबड नसावं. रेड कलर, येलो कलर, टॉयलेट, किचन काही ना काही कारणास्तव जर तिथे व्यवसायात आणलं गेलं तर निश्चितच ऑर्डर येण्यास त्यांना विलंब होतो. ऑर्डर यायला विलंब झाले की त्याचे कॅश फ्लो अडकतो. मटेरियल जे काही बनतं व्यवसायात ते जाऊन त्याचे पैसे सुद्धा यावेत आणि महिन्याला महिना तो जो कॅश फ्लो आहे तो मेंटेन होण्यासाठी साऊथ ईस्ट दिशा तेवढ्याच महत्त्वाची आहे. आणि हे आलेला पैसा डबल कसा व्हावा यासाठी वेस्ट ही दिशा महत्त्वाची आहे. एक छोटासा किस्सा सांगतो, टिप सांगतो. जसं की ब्रह्मांडाचा नियम आहे. स्वामी समर्थ काय म्हणतात, म्हणजे स्वामी समर्थांची हे आपण स्वामी सर म्हणल्यावर आपल्याला काय मनात येतं, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तर पाठीशी हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, पाठबळ आहे आपल्याला स्वामी समर्थांचं. आणि यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा च लावतो त्या च जे उच्चार आहेत किंवा च जे आहे सगळीकडे एक अधोरेखित करतं त्या वेटेचं. भिवूच नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको मीच तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको मी तुझ्याच पाठीशी आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशीच आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहेच. त्याचप्रमाणे आपण ज्या खुर्चीवर बसतो, जिथून बसून आर्थिक डिसिजन घेतो ज्याही घरामध्ये, ऑफिसमध्ये, तर त्या चेअरच्या मागे जी काही आपली बसायची कवर आहे किंवा जी गादी आहे त्या गादीवर त्या कंट्रीमधलं रुपयाचं सिम्बॉल, म्हणजे आपण इंडियात आहे रुपयाचं सिम्बॉल लावायचा. ज्या वेळेस आपल्याला पैशाची अडचण येते, गरज भासते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, तो आपल्याला मदत करतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला अडचणीला मात होते. कारण एक अशी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी तयार होते जी आपल्याला प्रत्येक वेळी आर्थिक पाठबळ देते. अशा मी प्रयोग करून पाहिलेले आहेत. वा, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की ऑनर किंवा जो त्या व्यवसायामधला मुख्य असेल किंवा कॅशियर जर असेल, त्या कॅशियरने आपल्या ज्या खुर्चीच्या कव्हरवर जर कॉईनचा सिम्बॉल लावला, रुपये सिम्बॉल, अच्छा, तर त्याच्या व्यवसायात भरभराट होईल आणि त्याला आर्थिक तंगी कधीच जाणवणार नाही. आर्थिक तंगी कधी जाणवणार नाही. ज्याही वेळेस त्यांना पैशाची गरज वाटेल, ज्या वेळेस कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो तयार होईल, आर्थिक पाठबळ त्यांना मिळेल. युनिव्हर्स हा लॉच आहे. त्यामुळे त्या रुपयाचं सिम्बॉल जेणेकरून असं ठेवावं की त्याची म्हणजे त्याचं अपमान होऊ नये, ते प्रॉपर आपल्या पाठीशी व्यवस्थित लाव. तर मंडळी पाहिलं, सदांबरोबर बोलत असताना अनेक आपल्याला गोष्टी कळतायत की ज्या आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आपल्याला उपायकारक ठरतील. सर, हे व्यावसायिक किंवा उद्योगपती वास्तुशास्त्राचाच का इतका सल्ला घेतात? हे खूप महत्वाचं आहे. त्यांचे स्टेक्स खूप हायर असतात. थोडक्यात सांगायचं झालं की मिनिटाला हजारो करोड किंवा लाखो करोडची त्यांची उलाढाल असते. तर आम्ही आजपर्यंत हजारो घरांचं, फाउंड्रीचं आणि इंडस्ट्रीचं वास्तुशास्त्र केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये जाणवलेलं आहे की व्यावसायिक का बरे येतात. तर त्यांना मुख्यत्वे करून 3-4 समस्या ज्या आहेत, जसे की पैशाचा फ्लो, मनी ऑपॉर्च्युनिटी, सेल्स कशी जनरेट करायची आहे, कुठून जनरेट करायची आहे, त्याच्यानुसार आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. नंबर 2, त्यांचे गेन बेनिफिट्स कसे मल्टिप्लाय होतील, ते मल्टिप्लाय होण्यासाठी आम्ही त्यांना काही गोष्टी सांगतो.
पश्चिमेत डाळिंब ठेवल्याने डाळिंब कसं आहे की त्याला अंकुर जास्त आहेत, त्याचे बीज जास्त आहेत, मल्टिप्लिकेशन आहे. आत्ताच म्हणलो पश्चिम ही आपल्या नफा तोट्याला मल्टिप्लाय करणारी आहे. डाळिंब ठेवल्याने आपला जो नफा तोटा आहे तो डबल, ट्रिपल, 4 टाइम्स होतो. अरे वा. त्यामुळे पश्चिमेत डाळिंब ठेवावं हे आम्ही इंडस्ट्रीयलला सुद्धा सांगतो, त्या ओनरला सुद्धा सांगतो. साऊथ ईस्टमध्ये काही दोष आम्ही त्यांना 100% न ठेवता ती कन्सल्ट त्यांना करतो. ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा मेळ घालतो आणि सर्वात महत्त्वाची आहे की मॅनेजमेंट आणि कामगार युनियन किंवा कामगार यामध्ये कुठली किती अद्ययावत प्रणालीची जरी आपण आज म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग प्लेस टाकलं तर माणसंही तिथे लागतातच. तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आज हा क्लेश येतो. तर त्यामुळे त्यांच्या नैऋत्येत काही आम्ही म्हणजे कुठलेही दोष आणि वास्तूची त्या ऑपरेशन इंडस्ट्रीमध्ये जी ऑपरेशनची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करून ह्या 4 झोनमध्ये मुख्यत्वे करून तंतोतंत वास्तूचे नियम फॉलो करायला सांगतो. ह्या सर्वातून आज आम्ही जे लोक म्हणजे जे इंडस्ट्रियलिस्ट व्यापारी आहेत त्यांनी छोटे मोठे बदल करून आजवर त्यांच्या यशाच्या शिखरावर आहेत, करोडपती अब्जावधी झालेले आहेत. ते आज आम्ही पाहिलंय. आज त्यांना आम्ही कन्सल्टन्सी दिली याचा आज आम्हाला कुठेतरी अभिमान आहे. सर, आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की अनेक व्यावसायिकांच्या जीवनामध्ये तुमच्या कन्सल्टेशन नंतर आमूलाग्र बदल घडून आणलो. हो. तर त्यापैकी काही प्रमुख व्यावसायिकांची किंवा उद्योगपतींची आपण जरा नावं किंवा उदाहरणं देऊ शकता का? मी उदाहरण देतो जे आम्हाला अतिशय इफेक्टिव्ह वाटले. नावं थोडंसं आम्हाला एक आमच्या पॉलिसीचा भाग आहे त्यामुळे नावं सांगू शकत नाही. पुण्यामध्ये एक इंडस्ट्रियलिस्ट होते. तर तो आमच्या खूप जवळचा किंवा एक खूप कमी कालावधीत त्यांना इफेक्ट आलेली ही घटना आहे. नामवंत होते आणि त्यांचा खूप म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोर्ट इम्पोर्टचा जॉब होता, मॅन्युफॅक्चरर होते. पण काही अशी घटना झाली कोरोनाच्या नंतर त्यांचे डिसिजन सर्व फेल होत गेले आणि डिसिजन्स फेल होत गेले. पार्टनरशिपमध्ये त्यांची काहीतरी म्हणजे खूप दुरावा आला, पार्टनरशिप निघून गेली, हप्ते लोनचे त्यांचे थकत गेले. त्यामुळे बँकेचे त्यांचे अकाउंट सगळे सील केले होते आणि आम्हाला त्यांनी बोलवलं. तर जे ओनर आहेत ते वेगवेगळ्या कन्सल्टंट्सकडे जात होते म्हणजे सेल्स बिझनेस कसा वाढावा, काय करावा. तर आम्ही गेल्यानंतर जेव्हा वास्तूचं ऑडिट केलं त्या इंडस्ट्रीचं तर तिथे आम्हाला प्रामुख्याने पैशाशी रिलेटेड 3-4 जे मेजर वास्तूचे डिफॉल्ट सापडले वास्तू ऑडिटमध्ये, जे एनर्जीच्या दृष्टीने खूपच घातक होते. असं म्हणतो की आपण काखेत कळसान गावाला वळसा. वास्तूच्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम होता आणि ते सर्व बाहेर पाहत होतं. तर आम्ही काय केलं, त्या ईशान्येमध्ये प्रामुख्याने पाहिलं तिथे पूर्ण भंगार टाकला होता आणि जनरेटर ठेवलं होतं. साऊथ वेस्टमध्ये एक सेप्टिक टँक, अंडरग्राऊंड सेप्टिक टँक होता आणि त्यांच्या म्हणजे जिथे पैशाशी रिलेटेड जे ऑपॉर्च्युनिटीज देणारा झोन आहे उत्तर, त्याच्यामध्ये त्यांनी रेड कलरचं कपाट ठेवलं होतं. कपाट होतं पण त्यांनी रील्स पाहून तिथे कपाट ठेवलं होतं पण ते रेड कलरचं होतं. कपाट ठेवणं काही प्रॉब्लेम नाही, अतिशय चांगलं आहे, पण तिथे रेड कलरचं कपाट होतं. आणि आग्नेयामध्ये एक अंडरग्राऊंड पाण्याची टाकी होती आणि ती ही ब्ल्यू कलरची होती. आणि आम्ही उत्तर म्हणजे जेव्हा आम्ही जसं हे एनर्जी हे 4 मेंट त्यांचे जे काही त्रास आहेत, त्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत ते अगेन आत्ता आपण बोललो की जे काही सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स सांगितल्यानुसार हे 4 दिशांवर आम्ही पहिला टार्गेट केलं आणि त्यांना त्यात काही चेंजेस करायला सांगितले. जसं की उत्तरेतली जी कपाट होतं रेड कलरचं, ते रेड कलरचा कपाट त्यांना काढायला लावला तिथून पहिला आणि तो कपाट साऊथ ईस्टमध्ये ठेवला आम्ही आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जी काही डेली लागणारी कॅश आहे ती त्याच्यामध्ये ठेवा, डेली लागणारी. जर ईशान्येमधला जो भंगार आहे आणि जनरेटर आहे ते पूर्णपणे तिथून काढून आम्हाला डिस्पोजलमध्ये आम्ही त्यांना ठेवायला सांगितलं. जनरेटर साऊथ ईस्टमध्ये तिथे जागा होती आणि साऊथ ईस्टमधली जी अंडरग्राऊंड टँक होती ब्ल्यू कलरची ती आम्ही म्हणजे हाय टेक्निक जी पंचतत्वाला हाय टेक्निक वापर करून त्याचं बॅलन्सिंग केलं. साऊथ वेस्टमधला सेप्टिक टँक सुद्धा आम्ही त्यांना काढायला सांगितलं आणि जे ओनर होते ओनरच्या केबिनमध्ये, ओनर व्यवस्थित होते वेस्ट झोनमध्ये बसायचे, त्या ओनरच्या केबिनच्या नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे ईशान्य झोन आहे त्याच्यामध्ये एका चांदीच्या बाउलमध्ये 7 ओरिजिनल मोती आणि गंगाजल ठेवायला लावलं.
पहिला काय झालं, ह्या चांदीच्या बाउलमध्ये मोती आणि गंगाजल ठेवल्याने त्यांच्या विचारामध्ये पहिल्यांदा क्लॅरिटी आली. जी ईशान्येमध्ये भंगार आणि जनरेटर ठेवल्यामुळे त्यांच्या विचारात कायम भंगार किंवा त्याच्याशीच डिस्पोज अप किंवा त्यांना असं सगळी गोष्ट गंजलेल्या वाटायच्या. कोणी आलं तरी तू उपयोगाचं नाही, तू उपयोगाचं नाही, तू उपयोगाचं नाही. हे नॉर्थ ईस्ट जे त्यांच्या विचारामध्ये तशी भंगारपणा आला होता, तो काढला. आणि ह्यामुळे म्हणजे चांदी आणि मोती हे आपल्या कॉन्शियस माइंडला म्हणजे मनाला रिप्रेझेंट करतात. आणि गंगाजल टाकल्यामुळे त्यांच्या विचारात स्पष्टता आली. मग त्यामुळे ते ह्या सर्व गोष्टी केव्हा ते असे डिसिजन घेत गेले की काही दिवसातच ती फॅक्टरी त्यांना एक ऑर्डर सुद्धा परस्यू करत होते. ती ऑर्डर मिळाली आणि नैऋत्येतील आम्ही जो रिलेशनशिप बद्दल जो इश्यू होत होता तो निघून गेल्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ 45 डेजच्या नंतर ही फॅक्टरी पूर्णवत चालू झाली. आज ती फॅक्टरी 24 तास फुल इफिशियन्सीमध्ये चालत आहे. वा, म्हणजे तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाचा इतका त्यांना फायदा झाला. सर, औद्योगिक वास्तू हां. आणि निवासी वास्तू, औद्योगिक म्हटलं की इंडस्ट्रियल एरिया आला, हो आणि आपण राहत असलेली वास्तू म्हणजे निवासी वास्तू, हो. यामधला नेमका फरक काय? ह्यामध्ये खूप मोठा फरक आहे. औद्योगिक वास्तू आणि निवासी वास्तू असे म्हणेन की हत्तीचं औषध घोड्याला दिल्यासारखं होईल दोन्हीचं कम्पॅरेटिव्ह केलं तर औद्योगिक वास्तूमध्ये आणि निवासी वास्तूमध्ये मुख्यत्वे ॲटलिस्ट आता आपण पॉडकास्टमध्ये 3 महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करू. औद्योगिक वास्तूमध्ये जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे आणि आपल्या घरामध्ये कशी, घरामध्ये आपण रिलेशनशिप किंवा शांतता ह्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे एक पीसफुल एनर्जी हवी, सिंक्रोनाइज हवी सगळ्यांची रिलेशनशिप मेंटेन करायला. वेरॅज औद्योगिक वास्तूमध्ये ऑलवेज जे धाडसी निर्णय, ॲक्शन ओरिएंटेड, नफा तोटा, ऑपरेशनल सायकल कायम चालू ठेवण्यासाठी कायम एक प्रगत आणि एक ज्वलंत एक एनर्जी तिथे कायम ठेवावी लागते. हा एनर्जीचा जो रिक्वायरमेंट आहे हा दोन्ही वास्तूमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि फॉरमोस्ट आहे. दुसरा जो आहे डिफरन्स, त्यामध्ये असे म्हणेन की आपल्या घरामध्ये पंचतत्व म्हणलं तर आपण हे विचार करेन की पंचतत्व घरामध्ये काय जास्तीत जास्त शेगडी आहे, पाण्याचं तत्व म्हणजे टॅप आहे. वेरॅज औद्योगिक वास्तूमध्ये लाखो लिटरचा पाणी साठा केला जातो फायर फायटिंग पर्पजसाठी किंवा तेथील जे काही हिटिंग झालेले इक्विपमेंट्स असतात त्यांना थंड करण्यासाठी प्रोसेस करते. लाखो लिटर असते. हजारो टनमध्ये पृथ्वी तत्व असतं रॉ मटेरियलच्या स्वरूपात. कॉम्प्रेसर्स असतात हेवी वायू तत्व, ती त्यांच्या प्रोसेसची रिक्वायरमेंट असते. त्यानंतर असंही म्हणेन की ह्याच्यावरही पुढे जाऊन असे म्हणेन की ह्या सर्व झोनमध्ये एक तारतम्य लागते. तर घरामध्ये आपण हे मॅनेज करू शकतो, पण वास्तूमध्ये ह्या सर्व गोष्टी इंडस्ट्रियल वास्तूमध्ये मॅनेज करणं ही एक मोठी कसरत आहे. आणि तिसरी जी आहे की घरामध्ये आपण फार तर बेडरूम कुठे करायचं आहे, लिव्हिंग कुठे करायचं आहे, म्हणजे ही महत्त्वाची आहे. पण याची सर्व जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते सर्व छोट्या आहेत. आणि वेळेस आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तो माल कसा येतोय, त्या मालावर प्रोसेस कुठे केली जाते, कच्चा माल कुठे ठेवायचा, कच्चा माल अशा ठिकाणी ठेवायचा की तो कायम तिथून निघाला पाहिजे, तो तिथं स्टेबल व्हायला नाही पाहिजे. बिलिंग कसं होईल, तयार झालेला माल ते कच्चा माल पासून फायनल माल कसा होईल, त्याची प्रोसेस आहे काय आहे, ती क्लॉकवाईज कशी बसेल, त्यानंतर त्या प्रोसेस नंतर ती तिथे न थांबता बाहेर कशी जाईल, बाहेर गेल्यानंतर त्याचं बिलिंग होऊन इनवॉइसिंग होऊन पेमेंट कसं येईल. तर आपण तयार कच्चा माल पासून फायनल माल पोहोचेपर्यंत आणि तो माल विकण्यापासून त्याची प्रॉफिटेबिलिटी मल्टिप्लिकेशन होईपर्यंत ह्या सर्व बाबींचा आपण त्या म्हणजे ओनरला गाईड करतो. तर ह्यूज डिफरन्स याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्हाला ह्या 3 बाबीवर खूप ह्यूज डिफरन्स आठवतो. वा, म्हणजे निवासी वास्तू असेल तर त्यात अडचणी तेवढ्या कमी, आणि औद्योगिक वास्तू असतील तर त्यात अडचणी जास्त, आणि तितकंच मार्गदर्शन देखील जास्त करावं लागतं. सर्व काही महाकाय आहे तिथे. हजारो टन मध्ये कच्चा माल, लाख लिटर मध्ये पाणी, कंप्रेसरची सायझेस खूप मोठ्या, हेवी जनरेटर्स, त्यानंतर एअर कूल्ड हीट एक्सचेंजर असतात जे काही गरम म्हणजे यांच्या प्रोसेसमध्ये काही मटेरियल थंड करण्यासाठी प्रोसेस करण्यासाठी
ह्यूज क्वांटममध्ये पाणी लागतं. ती पाण्यासाठी ते एअर कूल हेट एक्सचेंजर लावतात. हे सर्व एकमेकाशी जुगलबंदी करत असतात. ही तत्व एकमेकाशी यांचं सांगड घालावं लागतो. आता तुम्ही जसं सांगितलं औद्योगिक क्षेत्रात, मी पण आरसेफ मध्ये कार्यरत आहे. हो. त्यामुळे तुम्ही जर कॉम्प्रेसर म्हणाल, बॉयलर म्हणाल हा. किंवा इतर फायर फायटिंग साठी लागणारे पाणी असेल हा. किंवा कुलिंग टॉवर्स असतील, यांचा आमच्याशी खूप संबंध आहे. हो. आणि आरसेफ मध्ये असल्यामुळे की नक्कीच, पण त्या गोष्टी कशा वास्तुशास्त्रानुसार बांधल्या गेल्यात की नाही याबद्दल मला कल्पना नाही. पण ज्यावेळी आपण एखादा व्यवसाय सुरू करू किंवा उद्योग सुरू करू, तर त्यावेळी वास्तुशास्त्र सल्लागाराचं मार्गदर्शन हो. तितकंच महत्वाचं आहे. हो. मी एक सांगू इच्छितो, हे तुम्ही बोलले की वास्तुशास्त्र सल्लागाराचं मार्गदर्शन तेवढंच व्यवस्थित आहे. हे आम्ही शिकलेलं आहे, काही एक्सपिरियन्स आहे, 15 वर्षाचा सार आहे. तर आम्हाला प्युअरली सायन्स बेसवर आपण वास्तुशास्त्र करतो. म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश आहे की आजकाल आम्हाला एक कॉल येतात आणि त्या कॉलमध्ये करोडोची इन्व्हेस्टमेंट करतात निवासी वास्तूसाठी, करोडोची. आणि त्यानंतर त्यांना काही असं रिअलाइज होतं की काहीतरी म्हणजे काम चालू करताना किंवा घर घेतल्यानंतर, इंटिरियरचं काम चालू करताना किंवा घर घेतल्यानंतर आम्हाला फोन करतात की आमचं असं असं काम चालू आहे किंवा आता आम्ही घर घेतलंय आणि आमच्या गुरुजीला विचारून घेतलंय. आता हे गुरुजी कोण आहे माहिती नाही. आणि त्या केसमध्ये आम्ही जेव्हा त्यांना म्हणतो की तुम्ही ज्या गुरुजींनी काही तुम्हाला रिकमेंडेशन दिलंय, त्या रिकमेंडेशन बेसिसवर तुम्ही घेतलंय, त्याचा काही डॉक्युमेंट्स आहेत का ते द्या. तर त्या गुरुजीला नॉर्थ डायरेक्शन कुठे आहे हे सुद्धा माहिती नसतं. तर गुरुजी हे कोण आहेत आणि गुरुजी बेसवर हे सर्व वास्तू आपण करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतोय, करोडो रुपयाची. तर एका छोट्या व्हॅल्यूसाठी तुम्ही अशा व्यक्तीकडे जाऊ नका की ज्या व्यक्तीला नॉर्थ डायरेक्शन कशी काढायची ती सुद्धा माहिती नाही. तर एक अनुभवी, याचा प्रूव्ह अँड ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही पहा, 4-1 महिने घ्या, फॉलो करा. त्या व्यक्तीची हे पहा, प्रगल्भता, मॅच्युरिटी पहा, किती त्यांनी शिकलंय हे पाहून एक जजमेंट घेऊन, किंवा ओळखीतला कोणी असेल तर त्याच्याकडून करून घ्या. तर ह्या पॉडकास्टद्वारे मी आपल्या फॉलोअर्सला, जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगू इच्छितो, गुरुजी कोण आहे किंवा गुरुजी समजा वास्तू कन्सल्टंट आहेत तर दॅट इज गुड, चांगला असेल तर दॅट इज गुड. पण एक पौरोहित्य असेल आणि त्याला नॉर्थ सुद्धा डायरेक्शन काढता येत नसेल तर कृपा करून करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट पाण्यात घालू नका. आता गुरुजींबद्दल तुम्ही म्हणालात तर आता बरेचसे गुरुजी फेमस झालेत गेल्या काही काळामध्ये. विविध उपाय सांगत होते, लाखो रुपये घेत होते. जर अनुभवी आणि अभ्यासू वास्तुशास्त्र सल्लागार असेल तर आपल्या आयुष्यात तितक्याशा अडचण येणार नाही. याची आपण गॅरंटी देऊ शकतो की आज आपण जे वास्तुशास्त्रानुसार घर बांधू ते आज आपल्या घडीला, आजच्या पिढीला ते फायद्याचं न ठरता पुढच्या पिढ्याला त्याचा फायदा होईल. तर त्यामुळे ही जी आहे ही छोटी व्हॅल्यू एक म्हणजे एक्सपेंडिचर न समजता इन्व्हेस्टमेंट समजावी. एखाद्या व्यवसायामध्ये वास्तू बदलानंतर सकारात्मक बदल झालेले असतील, असा कोणता अनुभव तुमच्यापाशी आहे? एक सुंदर अनुभव आहे. आम्ही सोलापूरमध्ये एक वास्तू केलेली होती, इंडस्ट्रियल वास्तू, आणि त्या वास्तूमध्ये आम्हाला चांगले एक्सपिरियन्स आले. त्यांनी एक ॲबिलिटी इंडस्ट्री याचं नाव घ्यायला आम्हाला अभिमानी वाटतोय. आणि ते वास्तूला एवढे मानतात की आज चेअरसुद्धा कुठे ठेवायचे असेल तर ते आमचं कन्सल्टेशन घेतात. त्यांचा वास्तूवर विश्वास आहे आणि मानसिकता सुद्धा आहे आणि त्यांना त्याच्यात यश मिळालेलं आहे. साधारणतः 1.5 वर्षापूर्वी त्यांनी एक ॲबिलिटी इंडस्ट्रीमध्ये कॉन्क्रीट ब्लॉक तयार करायचा एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आणि अशी त्याची रचना करून दिली. सर्व त्यांची प्रोसेस, ऑपरेशनल रिक्वायरमेंट हे सर्व पाहिलं आणि त्यानुसार त्या इंडस्ट्रीची आम्ही रचना केली. आणि रचना केल्यानंतर जेव्हा काम चालू झालं तर ते लिटरली इंडस्ट्रीचं उभारणीचं काम 4 महिन्यात संपलं, 4 महिन्यात. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन होऊन, कमिशनिंग होऊन 8व्या महिन्यात ती स्टार्ट झालेली फॅक्टरी. आज 1.5 वर्षात त्याचं एक्सपान्शन होत आहे इक्वल कॅपॅसिटीचं. तर हा आमचा एक्सपिरियन्स खूप जवळचा, पॉझिटिव्ह आणि खूप चांगला वाटला. सर, या क्षेत्रामध्ये तुम्ही जवळपास आता 15 वर्ष कार्यरत आहात. या 15 वर्षांमध्ये एक अतिशय आव्हानात्मक केस तुमच्या आयुष्यात आली असेल तर त्याच्याबद्दल जरा सांगाल का? हो, एक
वास्तू तर आहेत, पण एक एक अशी केस होती की जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आलेली केस आहे. तर एक असेच एक व्यावसायिक होते आणि व्यावसायिक त्यांचंही नाव मोठं होतं. टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे ओनर होते आणि त्यांच्याकडे म्हणजे ते अगेन काय इन्सिडेंट झाले काय कळालं नाही त्यांना आणि त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांची बँक खाती गोठली गेली हप्ते चुकवल्यामुळे आणि त्यांचे डिसिजन्स चुकले आणि बरेच त्यांना अडचणी आल्या. समस्या एकाहून एक म्हणतो ना आपण म्हणजे पडत्याचा पाय आणखीन खोलत ते तसं त्यांच्या रोजच्या रोज संकट येऊ लागले आणि एक वेळ अशी आली की त्यांनी एक त्यांचं म्हणजे म्हणतो ना लाईफच्या एंड करण्याचा त्यांनी विचार करत राहिले आणि त्यांच्या मिसेसचा फोन आला की आमच्याकडे फक्त 30 दिवस आहेत आणि तुम्ही आम्हाला याच्यातून मदत करा. आणि आम्ही गेलो तिथे. गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी बोललं की एक्झॅक्टली त्यांच्या बोलण्यादरम्यान आम्ही एक एक गोष्टी त्या वास्तूमध्ये असलेल्या डिफेक्टशी आम्हाला लिंक करत मिळाल्या. तर आम्हाला असंही आढळून आलं की त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे कुठली मोठी ऑर्डर वगैरे आहे त्याच्याशी तुम्ही परस्यू करताय. ते म्हणले आम्ही 3 वर्षांनी मोठी एक ऑर्डर आम्ही परस्यू करतोय पण ते मिळत नाही. बँक खाती सगळ्या गोठवल्या गेल्या होत्या. कारखाना लिटरली बंद होता आणि मग आम्ही अगेन नैऋत्य त्यांची आम्ही पहिला ॲक्टिव्ह केली जेणेकरून जी ऑर्डर यायची पेंडिंग होती ती कशी मिळेल याचा आम्ही प्रथम त्यांच्याशी डिस्कशन केल्यावर आम्हाला कळालं की आपण काय काय ॲक्टिव्ह करायचं आहे, तिथे काय करायचं आहे. पहिला प्रथम आम्ही उत्तर ॲक्टिव्ह केली. त्या उत्तरेमध्ये पाण्याच्या स्वरूपात त्यांना तिथे कारंजा आणि तिथली सगळी अडगळ काढायला लावली. त्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट्स आम्ही वाढवले. ईस्ट झोन जो होतो जे त्यांचे कॉन्टॅक्ट्स होत नव्हते, जो सोशल असोसिएशनचा पार्ट आहे ईस्ट, तिथे आम्हाला तिथे काही वास्तूशी अनस्टँडर्ड फॉलो केलेले तिथे आढळले. ईस्ट झोन चेक केलं. त्यानंतर त्यांचं वेस्ट झोनमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स होते. ते आम्ही ब्रासच्या मेटलच्या माध्यमातून ती वेस्ट झोन त्यांचा भक्कम केला आणि पुढच्या काहीतरी एक 25 दिवसातच आम्ही जेव्हा सगळे करून आलो 25 दिवसात त्यांना ती जी मोठी ऑर्डर ग्लोबल मिळायची होती ती त्यांना ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डरचा जो इनिशियल पेमेंट आहे मोबिलायझेशन ॲडव्हान्स, त्या मोबिलायझेशन ॲडव्हान्समधून त्यांनी ती बँकची खाती जी गोठवली होती थकवली होती ती त्यांनी हप्ते पहिला म्हणजे जे काही त्यांचं थांबलेलं होतं पहिला बँकची खाती त्यांनी सील केलेली ओपन केली. त्यानंतर त्यांना ऑर्डर्स आली. त्या ऑर्डर्स त्यांनी फक्त आम्हाला परत पुढची स्टेपसाठी बोललं की ऑर्डरचं आम्हाला एक्झिक्युशन प्रॉपर करायचं आहे. ह्या एका ऑर्डरवर माझं आयुष्य पूर्णपणे डिपेंड आहे. याच दरम्यान आम्ही त्यांना 30 दिवसाच्या पिरियडमध्ये आणखीन एक गोष्ट करायला सांगितली. आंध्र प्रदेशमधल्या गुंटूर येथे एक विष्णूंचं एक अवतार 8 अवतारापैकी एक अवताराचं तिथे मंदिर आहे. ती लक्ष्मी नरसिंह सिम्मालू त्या मंदिरात त्यांना दौरा करायला लावला. प्रभू श्रीरामांनी ह्या मंदिराचा जेव्हा शारीरिक आणि मानसिक विश्रांती आली होती त्यावेळेस ह्या मंदिराचा दौरा केला आणि असंही डॉक्युमेंटेड आहे दौरा केल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी हरवल्या होत्या त्या गोष्टी त्यांना लाईफमध्ये मिळाल्या. तर त्यांना आम्ही पहिला ह्या मंदिराचा दौरा करायला लावला. त्यांची मानसिक स्थिती सेटल केली कारण ते लाईफमध्ये सर्व हरवत चालले होते आणि आल्यानंतर मग त्यांना ऑर्डर मिळाली. ऑर्डरद्वारे सर्व काही गोष्टी एक एक जी घट्ट बांधलेली गाठ होती ती हळूहळू लूज होत त्यांच्या आयुष्यातील गुंता सुटत गेला. जीवन मरणाच्या प्रश्नातून त्यांना आपण बाहेर काढलं. हे तेच आम्हाला आज आमच्या गुरूंना मी वंदन करतो. हे शिक्षण दिलं आणि हे शिक्षण मी आज त्या लोकांना गरजू लोकांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याचा अभिमान आहे. वा, म्हणजे ही जे शिक्षण तुम्ही ज्या गुरूंकडनं घेतलेलं आहे त्यांचं देखील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या मार्फत इतरांच्या आयुष्यात तितकंच खूप बहुमूल्य एक प्रकारचं उपयुक्त असं मार्गदर्शन ठरतं आहे. सर, एक सांगाल की 45 एकरचा प्रकल्प, ह्या 45 एकरच्या प्रकल्पासाठी एक वास्तू सल्लागार म्हणून तुमचा अनुभव कसा होता? हो, हा खूप ह्यूज म्हणजे खूप वास्ट एक्सपिरियन्स होता. आयुष्यातील पहिला प्लांट होता की एवढ्या मोठ्या 20 लाख स्क्वेअर फूटपेक्षा जास्त एरिया आहे. तर निश्चितच हे सांगेन की येथे जे
जे वास्तूमधली जी रचना होती त्या रचनानुसार पंचतत्व लिटरली एकमेकाशी भांडत होती. आता भांडत होती म्हणजे काय, अग्नीमध्ये ह्यूज म्हणजे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या टाक्या होता, त्यांची प्रोसेस रिक्वायरमेंट होती. पाणी म्हणजे ते पाणी तेथील मटेरियल थंड करण्यासाठी वापरायची. 1600 डिग्री सेल्सिअसच्या भट्ट्या होत्या. ह्यांना हँडल करणं खूप तारेवरची कसरत. लाखो लिटर्स पाणी म्हणजे जलतत्व आत्ताच बोललो, आणि हजारो टन किंवा 5-6 हजार टन क्वांटिटीचं रॉ मटेरियल रोज त्या फॅक्टरीमध्ये साठवलं जायचं आणि तेवढंच मटेरियल महिन्यातून त्यांचं आउटपुट व्हायचं. हे सर्व आम्हाला मॅनेज करताना फक्त एकच सांगितलं गेलं, इथे आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या एक्सपिरियन्सने येथील एकही वस्तू आम्ही हलवू शकत नाही. आणि आम्ही मग अजून दुसरं एक होतं की त्या फॅक्टरीच्या सेंटरमध्ये ब्रह्मतत्वात विहीर होती, खोल खड्डा आणि पाणी. ब्रह्मतत्वात खोल खड्डा पाणी म्हणजे मोठा दोष. तर आम्ही प्रथम अशी अरेंजमेंट केली की तो जो विहीर आहे ती वेगवेगळ्या झोनमध्ये त्याला आम्ही कट करून विहीर त्या फॅक्टरीच्या स्पेसिफिक त्या तुकडे केल्यानंतरच्या नॉर्थ ईस्टमध्ये आणली. हे सर्व जी तत्व एकमेकाशी भांडत होती किंवा जुंपण करत होतं त्या सर्वांना त्या दिशेची अत्याधुनिक पंचतत्वाचे टेक्निक वापरून बॅलन्स केलं. आणि हे सांगेन की ती सुद्धा फॅक्टरी आज एक 24 तास फुल इफिशियन्सीमध्ये कार्यरत आहे. तर याच्यामध्ये एक्सपिरियन्स असायला की एक इंडस्ट्री चालण्यासाठी पंचतत्व खूप महत्वाचे आहेत, परंतु त्या ओनरची रिक्वायरमेंट सुद्धा तेवढीच इम्पॉर्टन्स आहे, कारण त्यांना त्या प्रोसेसची रिक्वायरमेंट आहे आणि वास्तूचं सांगड हे दोन्ही कसं घालता येईल हे आम्ही ह्या फॅक्टरीच्या अनुभवातून आम्हाला शिकायला मिळालं. आज ती फॅक्टरी खूप सक्सेसफुल रन करत आहे. वा सर, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण असं म्हणतो, अनेक प्रकारची लोक तुम्हाला येऊन भेटत असतील. हो. आता वास्तूबद्दल लोकांच्या मनामध्ये असणारे गैरसमज कोणते, त्याबद्दल जरा सांगाल का? तसे गैरसमज खूप आहेत, पण अनुभवातून आलेले 2-3 जे हाय लेवल आज लोकांना गैरसमज आहे ते इथे सांगू इच्छितो. की वास्तू म्हणजे, पहिला गैरसमज, वास्तू म्हणजे तोडफोड. तर आज हे म्हणलं की आता सायलेंट रिव्हॉल्युशन ह्या 15 वर्षात खूप चांगलं झालेलं आहे. तर वास्तू म्हणजे तोडफोड नाही आहे. तर लोकांना आजही असं वाटतं की वास्तू म्हणजे हातोडा घेऊन आपल्याला किचन तोड, टॉयलेट तोड, बाथरूम तोड, भिंती रंगवा, वेगवेगळ्या रंगवाने. तर हे तसं नाही राहिलं. आज वास्तूमध्ये ही चांगली क्रांती आलेली आहे. वास्तुशास्त्राचे काही टूल्स आहेत, त्या टूल्सद्वारे किंवा नैसर्गिक मटेरियल वापरून आपण तिथे बॅलन्सिंग करू शकतो. जसे स्ट्रिप्स आहेत, हे जे झाडं आहेत, ही झाडं ही सुद्धा एक महत्वाचं एनर्जी सोर्स आहे. तर ही एक झाली. नंबर 2, वास्तूमध्ये असंही बोललं जातं की दक्षिणेचा दरवाजा घेऊ नका. मी आत्ताच बोललो, दक्षिण म्हणजे ही 3 प आहे, प्रतिष्ठा, पैसा आणि पॉवर. तर दक्षिण ही S3 आणि S4 ची एंट्री घेतली आणि त्यातील सर्व एनर्जीज बॅलन्स केल्या तर त्यांच्याकडे लाईफमध्ये जेवढा पैसा आमापाने अनगट येईल ते त्यांना मोजता थक्क होतील. तर दक्षिण दिशेचा जे काही भ्रम आहे, ह्या भ्रमामुळे त्यांचे डिसिजन्स म्हणजे पैसा कमवण्याच्या याच्यातून ती मागं राहतात. तर हे 2 महत्वाचे मिथ्स आहेत की ते आज सर्वांनी काढून टाकायला पाहिजे. एक दुसरी गोष्ट की असं म्हणतात की मृत व्यक्तींचे फोटोज भिंतीवर लावू नयेत हो. किंवा लावावेत. तर हा. लावावेत तर कोणत्या दिशेला लावावेत, हो. याबद्दल जरा सांगाल का? वास्तूमध्ये एक असा झोन आहे, 45 देवता आहेत, म्हणजे 45 एनर्जी फील्ड आहेत. त्यामध्ये पितृदेवता जी साऊथ वेस्टमध्ये स्किल आणि रिलेशनशिपची. तर पितृंचंही मी असं सांगेन की आपल्या जन्मापासून मरणापर्यंत पितृंचा आपल्याला कायम आशीर्वाद असला तर आपण आयुष्यामध्ये प्रत्येक प्रगती पाहू शकतो. प्रत्येक गोष्ट विना अडचणीची, आणि कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण करू शकतो. त्यामुळे पितृंचा जे फोटो आहे तो साऊथ वेस्टमध्ये स्पेसिफिकली पितृ हा एक झोन आहे, त्या झोनमध्ये ठेवावा. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं ब्लेसिंग आपल्या पाठीशी कायम राहा. वा सर, आणखीन एक प्रश्न ह्याच प्रश्नाशी निगडीत आहे
की आपण मुख्य दरवाजा म्हणजे हा. मुख्य प्रवेशद्वार आहे, हा. त्या प्रवेशद्वारावर एखादा देवाचा फोटो हम्म. किंवा एखादी देवाची लहानशी मूर्ती आपण ठेवू शकतो का? हे सांगेन की प्रवेशद्वारावर आपल्या जे मेन एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार म्हणजे की प्रवेशद्वाराच्या वर कुठल्याही देवदेवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा नाही. त्याच्यामध्ये 2-3 रिझन आहेत की तिथे प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण द्वारपाल म्हणजे आपली घराची रक्षण करण्यासाठी जागा असते त्या लोकांना. देव हे द्वारपाल नव्हे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची मूर्ती फोटो ठेवायची नाही. नंबर 2, या ठिकाणी आम्ही वास्तूला जातो ज्या ठिकाणी तिथे मूर्ती ठेवलेल्या आहेत, फोटो ठेवले आहेत, 6-6 महिने त्यांची पूजा होत नाही, भंग झालेल्या मूर्त्या असतात. मग आपण आजची आपली संस्कृती तिथे आपण अशी पाहायची का? नाही. त्यामुळं तिथे एक तर ते द्वारपाल नाही आहेत आणि त्यातल्या त्यात असंही म्हणेन की जे गणपती आहेत, गणपती ते आपलं सगळ्या आपले संकट कॅरी करतात आपले. तर त्यांच्या पाठीशी सर्व संकट आहेत, त्यांची पाठ आपल्या घराकडे होते. त्यामुळं अच्छा. स्पेसिफिकली गणपतीची फोटो प्रतिमा आपल्या घराच्या मेन दरवाजावर नसावी. आपल्या घरामध्ये स्पेसिफिक त्यांना झोन दिलेला आहे, ईशान्यमध्ये त्यांची स्थापना करा. व्हेरी गुड सर, थँक्यू. हम्म. कारण हे असे बरेचसे प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेले असतात हा. आणि तेच या पॉडकास्टच्या निमित्ताने मी तुम्हाला विचारतो. हो, नो प्रॉब्लेम सर, आता जसजसं शहरीकरण होत आहे, हम्म. लोकांच्या गरजा वाढत आहेत, हा. गावाकडून लोक शहरामध्ये स्थायिक होत आहेत, प्रत्येकाला घर घेणं तितकं शक्य नसतं. हो. मग काही लोक भाड्याच्या घरामध्ये राहतात. हो. मग या भाड्याच्या घरामध्ये राहत असताना त्या वास्तूचा त्यांना फायदा होऊ शकतो का? हो, एक सिंपल उदाहरण देईन, त्या उदाहरणातून सगळ्यांनाच क्लॅरिटी येईल. आता समजा मी तुमची कार वापरतोय, कारचे ओनर तुम्ही, पेपर डॉक्युमेंट सगळे तुमच्या नावावर आहेत, पण मी आज ती गाडी चालवतोय, ठीक आहे, आणि अनफॉर्च्युनेटली कुठेतरी ती गाडी माझ्याकडून चुकून घासली गेली किंवा त्याचा ऍक्सिडेंट झाला, तर त्यात इजा कुणाला होणार आहे? मला. जे की तुमच्या नावावर आहे. तसंच घराचं आहे. ज्या घरात भाडेकरू राहतात त्या घरातल्या शक्तींशी ती डेली डील करतात. तिथे अन्न शिजवलं जातं, ते झोपतात, त्यातून सर्व एनर्जी कॅरी करतात, त्यांच्यात एनर्जी जाते. जे की ओनर आहे तो दुसरीकडे आहे. त्यामुळं त्या घरामध्ये राहणाऱ्यांना तेथील दिशेंचा, वास्तूचा, तेथील सर्व काही एनर्जीचा इफेक्ट होतो. त्यामुळे भाड्याच्या घरात जरी राहत असेल तर त्यातले जे काही पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह इफेक्ट त्या घरात राहणाऱ्यांनाच होतो. नंबर 2, आता तुम्ही म्हणलात की औद्योगिकरणामुळे जे काही खेडेगावातून येतात, तर त्यांची एक इच्छा मी कायम पाहिलेली आहे वास्तू व्हिजिटमध्ये, की त्यांना स्वतःचं घर हवं असतं. तर स्वतःचं घर आपल्याला, आपल्या हक्काचं, अधिकाराचं घर त्यांना मिळवण्यासाठी एक छोटीशी रेमेडी आहे. आपल्या घराच्या पश्चिमेमध्ये विलेज सीन लावल्याने आपल्या वास्तूची किंवा आपल्या प्रॉपर्टीची जी रिक्वायरमेंट आहे ते 2 ते 3 वर्षात सफल होताना पाहिलेलं आहे. त्यामुळं घराच्या पश्चिमेत विलेज सीनचा फोटो लावावा. पश्चिम जी आहे ती मॅनिफेस्टची दिशा आहे, ती आपली जी काही विष आहे ती फुलफिलमेंट करते. म्हणून जे कोणी आज ते पॉडकास्ट पाहताय, जे किंवा प्रॉपर्टी ज्यांना अजूनही करायची आहे, स्पेसिफिकली बिल्डर्स जे यामध्ये डील करतात, रिअल इस्टेटवाले, आणि प्रॉपर्टी ज्यांना घ्यायचे, तर त्यांच्या पश्चिमेत विलेज सीन एस्टॅब्लिश केल्याने त्यांचे प्रॉपर्टी रिलेटेड मॅनिफेस्टेशन होण्यास खूप लवकर मदत होते. वा सर, आणखीन काही उपाय असतात. काही जण म्हणतात की 7 पळणारे घोडे घरामध्ये तो फोटो असायला पाहिजे. त्यामागचं एक शास्त्रीय कारण काय आहे? हे सांगेन की 7 पळणारे घोडे म्हणजे हे, ठीक आहे, इंद्रदेवताचा तो वाहन आहे आणि इंद्रदेवता हा आपली पूर्वेमध्ये, ठीक आहे, तर पूर्वेमध्ये 7 पळणारे घोडे ठेवल्याने आपल्या आयुष्यात एक लिडरशिप, सोशल असोसिएशन ही कुठेतरी प्रगल्भ होण्यास, समृद्ध होण्यास मदत होते. परंतु त्यामध्ये काळजी काय घ्यायची? घोडे जे आहेत ह्या झोनमध्ये ऑरेंज कलरचे, व्हाईट कलरचे, आणि त्यांचा जो पळण्याचा फ्लो जो आहे तो घराच्या सेंटरकडे असावा. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की तो पळण्याचा फ्लो घराच्या बाहेर असतो, त्यामुळे त्याचा फायदा आहे घोडे 0 होतो. सर, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी येत असतील, अनंत अडचणींमुळे तो त्रस्त असेल, तर त्याला कोणता संदेश द्याल? मुख्यत्वे करून आता बोललो 80% पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात.
तर पैशाचा फ्लो आपल्या घरामध्ये मल्टिप्लायने व्हावा ह्यासाठी किंवा पैशाची जी आवक आगमन आहे ती जास्ती होण्यासाठी हे सांगेन की इवन तो आपण रात्री झोपी जाताना सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. तर रात्री झोपताना ही टेक्निक वापरा की आपण सारखे झोपी जाताना धन 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 हे कंटिन्यू म्हणायचं आहे. हे सारखे म्हणत राहायचं आहे. जसं एखाद्या बाळाला आई अंगाई गीत कसं म्हणून त्याला झोपी घालवते तर त्याप्रमाणे धन 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 म्हणत जायचं. आपण आपली जी प्रश्न आहेत ते सबकॉन्शियस माइंडकडे देऊन बाहेर यायचं. येणाऱ्या काहीच दिवसात याचा परिणाम निश्चितच वेगळा असेल. तर हे आपल्या सबकॉन्शियस माइंडचा चमत्कार आहे. हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. दुसरं असंही म्हणेन ज्याही गोष्टी म्हणजे जसं आता आपल्याला एखादे कॉल्स अडकलेले आहेत इंटरव्ह्यूचे, नवीन जॉब शोधतोय, नवीन ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, तर त्यासाठी काही महत्वाचे आहे. पश्चिम दिशेमध्ये गुगलमध्ये जायचं, टाईप करायचं फोटो ऑफ युनिव्हर्स आणि त्याची प्रिंट घ्यायची. ती प्रिंट आपल्या पश्चिम दिशेमध्ये लावायची. आपण युनिव्हर्सला हा संदेश देतोय, तू जी ऑपॉर्च्युनिटी देतोय ती घेण्यास आम्ही तयार आहोत. तर ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला युनिव्हर्स या सर्व युनिव्हर्समध्ये तयार करेल. त्यामुळं ही सिंपल आहे, साहजिक आहे, सर्वांना करण्यासारखी रेमेडी आहे. हे सर्वांनी करून पाहावं. ह्याही पुढे असं म्हणेल की पश्चिम दिशेमध्ये ही आपल्याला पश्चिम दिशा जी आहे ती मॅनिफेस्टेशनची आहे. तर तिथे रोज रात्री झोपताना ही एकच जे अफर्मेशन आहे ते म्हणलं तरी प्रचंड फायदा होईल आपल्या पैशाचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. करायचं काय, झोपायच्या अगोदर तिथे जायचं पश्चिम दिशेमध्ये आणि हात जोडून डोळ्यासमोर पैसे 500 रुपयाची नोट आणायची आणि असं म्हणायचं, पैसा हा मला प्यारा आहे, तो माझ्या आयुष्यात कायम येतो, पैशाचा प्रवाह हा कॉन्स्टंट आहे, पैशाचा वापर मी समजूतदारपणाने आणि न्यायपूर्वक करेल आणि पैसे मी जेव्हा स्वतंत्र करतो त्यावेळेस मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे येत आहेत आणि ह्या आयुष्यात झालेल्या पैशाची प्रगती आणि मानसिक समृद्धी यामुळे मी तुमचा कृतज्ञ आहे एवढं म्हणून झोपी जायचं. सर आता हे पैशांबद्दल झालं. आता एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला आपण काय रेमेडी सांगाल की त्याने आपल्या आयुष्यामध्ये विविध डिग्रीज त्याने प्राप्त कराव्यात किंवा उच्च शिक्षण घ्यावं, ह्याकरता काही रेमेडी असतील तर? खूप सुंदर प्रश्न विचारला. हा एक आमच्या वास्तू जेव्हा कन्सल्टन्सीला जातो त्यावेळेस सर्वजण हा प्रश्न एक थोडासा आजच्या विषयामध्ये मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन वाढलेलं आहे. तर पश्चिम आणि नैऋत्य याच्या मधले जी झोन आहे, वेस्ट साऊथ वेस्ट म्हणतो, ती जी की आपली शिक्षण आणि सेव्हिंगची झोन आहे. तर ह्या झोनमध्ये मोबाईल ठेवला तर एज्युकेशन हा त्या व्यक्तीचा एंटरटेनमेंट होईल. त्यानंतर इथे फोकस डॉट ठेवला, फोकस डॉट, आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर अभ्यासाला बसलं आणि फेसिंग आपलं नॉर्थकडे केलं, पाठीचा कणा सरळ ठेवला, पाठीचा कणा सरळ ठेवल्याने ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूपासून खालीपर्यंत प्रॉपर होतो, फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि आपली जी काही स्टडी करतो ते कायम स्मरणात हाय लेवलला राहतं. तर ह्या दिशेमध्ये बसून त्यांनी अभ्यास करावा. वा सर, पुढचा प्रश्न की आपण हे आयुष्य जगत असताना, आता तुम्ही म्हणा मी म्हणा, अनेक अशा अडचणी येतात ज्यामुळे आपलं माइंड, आपलं मन हे निगेटिव्ह होतं. तर हे माइंड सकारात्मक व्हावं किंवा पॉझिटिव्ह एनर्जीज, पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यामध्ये निर्माण व्हाव्यात, ह्याकरता काय सल्ला द्याल? खूप महत्वाचं आहे. आपल्या 3 माइंड आहेत, सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये एक अॅनालिटिकल माइंड आहे जो गेटकीपर आहे. कॉन्शियस माइंड कडून सबकॉन्शियस माइंडकडे जे सिग्नल जातात तो गेटकीपर तिथंच थांबवतो. आज मी म्हणलो मला म्हणजे 10 करोड कमवायचे, तर तो गेटकीपर म्हणतो पहिला 1 करोड कमवून ये, तिथेच तो विषय संपवतो. तर गेटकीपरला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर सकाळची जी वेळ आहे त्यावेळेस गेटकीपर झोपलेला असतो. सकाळी जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करू त्यावेळेस आपल्या दिवसाची जे काही प्लॅनिंग्स आहे ते एका नोटबुकवर उतरून काढायचं आणि त्यामुळे ते काय आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे सिग्नल जातात आणि सबकॉन्शियस माइंड राईट टाइमला राईट रिसोर्स प्रोव्हाइड करतो, ती कामं विना अडथळ्याची होतात. दिवसाची सुरुवात करायला हा सर्वात महत्वाचा आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपण चालू करू शकतो. दुसरं हे म्हणेन, आपल्या मंदिरामध्ये एका कॉपरच्या वाटीमध्ये पाणी ठेवून ते पाणी रात्रभर
रात्री 9ला ठेवलं, सकाळी 7ला उठलो, फिर पूजा अर्चा केली, म्हणजे बाहेरचं सगळं साफसफाई केलं. त्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर ते पाणी टाकवं, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आपण आव्हान करतोय. विना अडथळ्याची लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. ऐश्वर्य सुख संपन्न हे कायम नांदत राहील. ही एक रेमेडी साधी सोपी आहे. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी निश्चितच फायदा करेल. सर, आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले. अनेक प्रश्नांची तुम्ही सुंदरशी उत्तरं दिलीत. अनेक नवीन माहिती आम्हाला मिळत गेली आणि प्रेक्षकांना देखील तितकीच माहिती मिळालेली आहे. तर आज ह्या पॉडकास्टचा शेवट करत असताना आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक खास संदेश कोणता द्याल? निश्चितच की आपण आय थिंक थोडंसं मी थोडंसं रिकॅप करेन की वास्तू जेव्हा आपण बनवू त्यावेळेस एक चांगल्या वास्तू कन्सल्टंटला घेऊन वास्तू बांधा. वास्तूचं प्लॅनिंग, नियोजन, आपली काही ध्येय आहेत, धोरणं आहेत, आयुष्यातील स्वप्न आहेत, ती कशी साकार होतील वास्तू कन्सल्टंटला बोलायचंय. हे वास्तू आज आपण वास्तूनुसार बांधली गेली तर ती ओव्हर नेक्स्ट पिढीसाठी किंवा पिढ्यानपिढ्या ती पॉझिटिव्ह राहील आणि त्या पुढच्या पिढ्यांचा सुद्धा उद्धार होईल. 20 वर्षानंतर आपलीच पाठ आपण थप्प पडायची, कारण त्यांचा उद्धार होताना आपण पाहतोय ह्या वास्तूच्या माध्यमातून. बरं, वास्तू एकच त्याला हे आहे का? ते एफर्ट्स राईट डायरेक्शन मध्ये राईट एफर्ट्स टाकायला सुद्धा वास्तू हेल्प करेल. एक संरक्षण भिंत म्हणून ती आपल्याला प्रत्येक संकटाला सामना करायला ती आपल्या खांद्याला खांदा उभं राहील. आम्ही आमच्या वास्तू परीक्षणामध्ये असंही पाहिलं की जिथे गेलो तिथे काही ठिकाणी ऐकलं, वास्तूनुसार आम्ही जे घरं बांधलेत, त्यांना आयडिया दिलेले आहेत, त्यांच्याकडे काळ आला होता पण वेळ आलेला नव्हता. तर हे सांगेन, वास्तू म्हणजे एक एक्सपेंडिचर न समजता वास्तुशास्त्रज्ञाकडून वास्तू बांधून घ्या. ती एक लॉंग टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन करणारी इन्व्हेस्टमेंट आहे. कापसे सर, तुम्ही वास्तुशास्त्र, ऊर्जा संतुलन आणि कॉस्मिक टेक्निक याबद्दल बहुमूल्य अशी माहिती दिली. मनातील अनेक गैरसमज तुम्ही दूर केलेत आणि या वास्तुशास्त्राकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदललाय. त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार. आपण आम्हाला बोलवलात आणि आम्हाला तुमच्याकडे बोलायची संधी दिलात. आज सगळीकडे जरी आम्ही पोचत नसेल, पण ज्यांनी हा आपला पॉडकास्ट पाहिलाय त्यातील काही टिप्स आहेत ते फॉलो करा. काही अडचणी आल्या असतील तर आमच्या टीमशी संपर्क करा आणि आम्ही त्यांना निश्चितच गायडन्स करू आणि त्यांना मोलाचा सल्ला देऊ. वास्तुशास्त्र, कॉस्मिक मॅपिंग आणि ऊर्जा संतुलन या विषयांवर आपण अतिशय सखोल माहिती दिली, अनेक गैरसमज दूर केले आणि वास्तूकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला. आपल्या वेळेबद्दल आणि मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, हा संवाद जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. धन्यवाद.